मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले। काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी 1.5 तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्याने जरांगे उपोषणावर ठाम राहिलेत। दरम्यान जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताच सरकारची मोठी धावपळ उडाली आहे। त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने एक विशेष अधिकृत मसुदा म्हणजेच ड्राफ्ट तयार केलाय। सरकारचे शिष्टमंडळ हा मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत दाखल झालेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। सरकारने तयार केलेल्या या ड्राफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आश्वासने देण्यात आलेली आहेत। त्यातील मुख्य मुद्दे कोणते तर मराठा आरक्षण कक्ष पुढील 1 महिन्यात सुरू करण्यात येईल, नोंदणी शोधणे, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी एक हेल्पलाईन 8 दिवसात सुरू करणार, कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी SOP तयार केली आहे, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल, कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल। दरम्यान काल झालेल्या 1.5 तासांच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट आणि सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखे पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती। आम्ही सरकारला खूप वेळ दिला, आता आणखी वेळ देणार नाही असे म्हणत जरांगे पाटील यांनी मसुदा लेखी स्वरूपात पाहिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता। आता सरकारचा हा अधिकृत ड्राफ्ट समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपले उपोषण मागे घेणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।